श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीनिमित्त करवीर क्षेत्रातल्या महत्त्वाच्या दत्तस्थानांबद्दल आपण माहिती घेतलीच. परंतु आज आपण अशा दत्तस्थानांबद्दल बोलणार आहोत जे स्थान फारसं प्रचलित नसलं तरी करवीर क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्यावर पडलेलीच आहे. आणि ते स्थान म्हणजे अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेलं एकमुखी दत्त मंदिर. अतिशय दुर्मिळ अशा पिवळ्या शाळीग्राम खडकात बनवलेली ही मूर्ती. पण ही मूर्ती इथे आली तर कशी? चला तर सांगतो. तर झालं असं होतं की एक मूर्तिकार मूर्ती बनवून भक्ताकडे जात होता. नारायण स्वामी नृसिंहवाडीहून कोल्हापूर आणि मग तारळे या ठिकाणी जात होते. तो मूर्तिकार मूर्ती दाखवण्यासाठी स्वामींकडे आला. ती मूर्ती इतकी सुंदर होती की ती मूर्ती बघून नारायण स्वामी प्रसन्न झाले आणि त्यांना ती मूर्ती खूप आवडली. त्यानंतर त्या मूर्तिकाराने ती मूर्ती नारायण स्वामींना दिली. त्यांनी त्याची आपली देवघरात मनोभावे पूजा करायला सुरुवात केली. कालांतराने अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात असलेल्या त्यांच्या ओवरीमध्ये त्यांच्या पादुका आणि ही मूर्ती त्यांनी ठेवली. आणि तीच ही एकमुखी दत्त मंदिरातली मूर्ती. साक्षात नारायण स्वामींनी स्थापन केलेल्या या मूर्तीचं दर्शन घेणं म्हणजे दैवी अनुभव आहे. मग तुम्हाला आलेल्या दर्शनाचा अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रसार माध्यमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.